हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान मस्तपैकी असे कोबीच्या वड्या करणार आहोत. खायला खूप भारी लागतात. मी फक्त इथे कोबी घेतला आहे. तुम्ही कोबी बरोबर गाजर असेल तर गाजर पण घेऊ शकता. छान टेस्ट लागते. तर मी काय केलं आहे, सुरुवातीला कोबी स्वच्छ धुतला आणि चॉपरमध्ये, हे बघा, ह्या चॉपरमध्ये चॉप करून घेतलेला आहे आणि मीठ टाकलं आहे आतमध्ये. कोबी एक चमचाभर मीठ टाकलेलं आहे. तर हे बघा, हे असं पाणी सुटलं आहे ना. आता ह्याच पाण्यामध्ये आपल्याला बेसन वगैरे टाकून मिक्स करायचं आहे. मीठ टाकलं आणि अर्धा तास ठेवलं म्हणजे असं व्यवस्थित कोबीचं हे पाणी सुटतं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ही कोथिंबीर माझ्याकडे थोडीशीच होती म्हणून मी ती थोडीशी ॲड केली आहे. तुमच्याकडे जर जास्त असेल ना तर जेवढा कोबी ना त्याची अर्धी कोथिंबीर घ्या, म्हणजे खूपच छान टेस्ट लागतो. चाट मसाला आपण ॲड करूया. आणि मुलांना कसं पिझ्झा पास्ताचा टेस्ट असेल ना तर मुलं खातात आणि त्यांना आवडतं पण, म्हणून मी हे ऑरेगानो ॲड केलेलं आहे. तुमच्याकडे चिली फ्लेक्स असेल तर चिली फ्लेक्स ॲड करा आणि ऑरेगानो नसेल तर पिझ्झा पास्ता जो मसाला असतो ना तो पण तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. जाम भारी टेस्ट लागते. हे मी 2 चमचे मी कसुरी मेथी घेतलेली आहे, ती आपण ॲड करूया. कसुरी मेथीने पण त्याची टेस्ट छान लागते. आणि जर तुमच्याकडे फ्रेश हिरव्या भाज्या असतील ना, म्हणजे मेथी, पालक किंवा शेपूची भाजी, तर ती पण तुम्ही बारीक चिरून ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. म्हणजे त्याचं पोषण मूल्य पण आपल्या मुलांना मिळतं. आता ना ह्याच्यामध्ये आपल्याला बेसन ॲड करायचं आहे. आणि वड्याला छान असा खुशखुशीतपणा येण्यासाठी मी हा 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आधी आपण मिक्स करून बघूया. जर पीठ जास्त लागलं तर आपण आणखी 1 चमचा बेसन आणि 1 चमचा तांदूळ पीठ ॲड करायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये मी ना आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर त्याची पेस्ट करून ठेवली आहे, ती मी ॲड करते आहे. तुम्हाला किती तिखट पाहिजे, किती तुम्हाला तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही ॲड करा. मी इथे हा मोठा चमचा आणि अर्धा म्हणजे 1.5 चमचा मी पेस्ट ॲड केलेली आहे. थोडीशी हळद पावडर, मी फक्त पाव चमचा हळद पावडर ॲड केली आहे. गरम मसाला, धणा जिरा पावडर आणि हे लाल तिखट. ह्या वड्या कशा थोड्या तिखट असतात ना तर खायला खूप छान लागतात. पण जर तुमच्याकडे लहान मुलं खाणारी असतील तर तुम्ही तिखट कमी ॲड केला तरी पण चालेल. थोडक्यात तुमची मुलं किती तिखट खातात, तुम्ही तुमच्या घरी तुम्ही किती तिखट खाता ना त्याप्रमाणे तुम्ही तिखट ॲड करा. थोडे आपल्याला तीळ ॲड करायचे आहेत. तिळाने ना असा नटी फ्लेवर येतो, स्वाद, टेस्ट, त्याचा टेस्ट खूप छान लागतं. तर आपल्याला छानपैकी मिक्स करून घेऊया. थोडा मला बेसन कमी वाटतंय म्हणून मी बेसन ॲड करते आहे. हे बघा, आता बरोबर आहे. म्हणजे भाज्या आपल्याला दिसल्या पाहिजे. पीठ जास्त ॲड नका करू. जेवढं बाइंडिंगला गरज आहे ना तेवढंच आपल्याला बेसन आणि तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे. तांदळाचं पीठ कमी ॲड करा. मी फक्त 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे. हे बघा, आता एवढं बाइंडिंग बरोबर आहे. आता मी साईडला ठेवते. इथे मी प्लेट घेतली आहे आणि हे बघा, इथे मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे, स्टीम करायचं आहे. ह्याला मी तेल लावते आहे आणि आधी आपण हे खाऊन बघायचं. जर मीठ कमी वाटत असेल तर आपण आणखी मीठ ॲड करू शकतो. मिठाचं प्रमाण बरोबर आहे. मी सुरुवातीला कोबीमध्ये मीठ ॲड केलेलं होतं, त्याचं प्रमाण बरोबर आहे. पण जर तुम्ही सुरुवातीला मीठ ॲड केलं आणि नंतर मग टेस्ट करून बघितलं का मीठ कमी आहे तर तुम्ही टेस्टप्रमाणे मीठ ॲड करू शकता. आता मी इथे तीळ ॲड केलेले आहेत. आता आपण जे हे बनवलं ना कोबीचं स्टफिंग ते आपल्याला प्लेटमध्ये घेऊया. आता हे सगळं व्यवस्थित पसरवून घेऊया. हे बघा, व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये सोडा किंवा इनो वगैरे काही ॲड करायची गरज नाही आहे. पण जर तुम्हाला हवं असेल तर इनोचा अर्धा पॅकेट तुम्ही ॲड करू शकता, पण नाही केलं तरी पण चालेल. ह्याला काय आपल्याला फुलवायचं नसतं. आणि आता मी हे वरती ना तीळ स्प्रिंकल करते आहे. थोडेसे आपल्याला हाताने असे दाबून घ्यायचे आहे. तुम्हाला जर आणखी ह्याच्यामध्ये थोडासा लाल मसाला असा डिझाईन करून स्प्रिंकल करायचा असेल तर ते पण तुम्ही करू शकता. आता आपण गॅसकडे जाऊया. आता
आता हे बघा इथे पाणी असं उकळलं आहे. तुमच्याकडे स्टीमर असेल ना वेगळं तर स्टीमर पण घेऊ शकता. पण मी काय केलं आहे, मोठी कढई आहे ती घेतली आहे, त्याच्यामध्ये छोटा डबा ठेवलेला आहे आणि आतमध्ये पाणी ॲड केलेलं आहे. दोन ग्लास मी घेतलं आहे पाणी. आता आपण हे असं ठेवून द्यायचं आणि वरती छान असं झाकण ठेवायचं आणि फास्ट गॅसवरती म्हणजे मीडियम टू फास्ट गॅसवरती आपल्याला हे 15 ते 20 मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे. जर तुम्ही पातळ थर केला ना, लेअर पातळ केले तर लवकर शिजेल. थोडंसं लेअर जर जाड असेल ना तर 20 ते 25 मिनटं आरामात लागू शकतात. तर हे बघा फ्रेंड्स, छान असं मी 20 मिनटापर्यंत ह्याला वाफवून घेतलेलं आहे आणि वाफवल्यानंतर हे थंड केलेलं आहे. हे बघा असं हात लावलं ना तर तुम्हाला हे असं चिकट लागत नाही. जर तुम्हाला हात लावल्यावर असं थोडंसं चिपचिप वाटत असेल तर तुम्ही आणखी 5 मिनटं त्याला वाफवून घेऊ शकता, स्टीम करू शकता. पीसेस करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जसे पीस आवडतील ना तसे तुम्ही करू शकता. म्हणजे चौरस करू शकता किंवा असं डायमंड शेप ते पण तुम्ही करू शकता. आता मी एवढे पीस करून घेतलेले आहे. तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा लहान पीस करायचे असतील ना तर तसं पण तुम्ही करू शकता. आता आपण तळायला घेऊया. इथे मी तळायला तेल ठेवलेलं आहे, थोडंसंच ठेवलेलं आहे. आता आपण एक एक सोडूया आतमध्ये. छान असं लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला खुशखुशीत होईपर्यंत किंवा वरून क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे. आता आपल्याला हळूहळू टर्न करायचं आहे. छान असं अलटून पलटून मस्त व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचं आहे. हे बघा हे झालेलं आहे. आता मी काढून घेतले आहे आणि त्या आधीचे पण मी हे इथे काढून घेतलेले आहे. छान असे मस्त कुरकुरीत झालेले आहे. आता हे बाकीचे पण तळून घेऊया. तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता. आपण हे तळून घेतो आहे डीप फ्राय. तुम्हाला जर डीप फ्राय नसेल करायचं असेल तर तुम्ही शॅलो फ्राय करू शकता किंवा तुम्ही नुसते पण खाऊ शकता. जर तुम्ही एकदम डाएट कॉन्शियस असाल ना तर तुम्ही नुसते पण खायला खूप छान लागतात. तळायची पण गरज नाही किंवा शॅलो फ्राय करायची पण गरज नाही आहे. छान असं नुसतं हे असं नुसतं कच्चं आपल्या शिजलेलेच आहे असं नुसतं खायला पण खूपच छान लागतं. आता मी बाकीचे सगळे तळून घेते आहे. तर हे बघा फ्रेंड्स, मस्त आपले गरमागरम कोबीच्या वड्या तयार झालेल्या आहेत. खायला खूपच छान लागतात. आपण कोथिंबीरच्या वड्या करतो तशा लागतात खायला. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जर तुम्ही नूतन रेसिपीजमध्ये नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज नूतन रेसिपीजला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी काय होईल, मी जी पण काही छान छान रेसिपीज आपल्या चॅनलवर अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. आणि तुम्ही शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, रिलेटिव्समध्ये. आणि तुमच्याकडे पण काही छान छान कमेंट्स असतात तर त्या पण तुम्ही नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला अशा वड्या करायच्या नसतील तर डायरेक्ट तुम्ही तेलामध्ये तळून, हे बघा असं डायरेक्ट तेलामध्ये तळून तुम्ही मंचुरियनसारखं पण करू शकता. तर चला फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.